मुंबई महानगरपालिका, जी आशिया खंडातील सर्वात श्रीमंत आणि शक्तिशाली नागरी संस्था म्हणून जागतिक स्तरावर ओळखली जाते, तिला अखेर रितू तावडे यांच्या रूपानं एक नवा, अत्यंत अभ्यासू आणि तितकाच आक्रमक चेहरा मिळालाय. भाजपच्या आक्रमक आणि अभ्यासू नेत्या रितू तावडे यांनी मुंबईच्या महापौर पदाची सूत्रे हाती घेतली आहेत. पण कोण आहेत रितू तावडे? त्यांचा राजकीय प्रवास कसा राहिलाय? जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय थेट वास्तव. भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेतून तयार झालेल्या रितू तावडे यांनी घाटकोपर परिसरातून आपल्या कार्याला सुरुवात केली. एक सामान्य नगरसेविका ते मुंबईचे प्रथम नागरिक पद, हा त्यांचा प्रवास चिकाटी आणि पक्षनिष्ठेचे उत्तम उदाहरण आहे. 53 वर्षीय रितू तावडे या केवळ अनुभवीच नाहीत, तर भारतीय जनता पक्षाच्या मुशीतून घडलेल्या एक प्रगल्भ नेत्या आहेत. घाटकोपरमधील प्रभाग क्रमांक 132 मधून त्या निवडून येतात. विशेष म्हणजे हा प्रभाग प्रामुख्याने गुजराती भाषिक मतदारांचा असला तरी रितू तावडे यांनी तिथल्या प्रत्येक घरात आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. रितू तावडे यांना महापौरपदी बसवणे हा भारतीय जनता पक्षाचा केवळ राजकीय निर्णय नसून तो एक मोठा मास्टर स्ट्रोक मानला जात आहे. या निर्णयामुळे भाजपने एकाच वेळी अनेक समीकरणं साधली आहेत. एकीकडे मराठी चेहरा देऊन मुंबईच्या अस्मितेचा मुद्दा अधोरेखित केला गेला आहे, तर दुसरीकडे गुजराती मतदारांमध्ये आपला हक्काचा प्रतिनिधी सर्वोच्च पदावर असल्याचा एक जबरदस्त विश्वास निर्माण केला आहे. त्यामुळे भाजपला येणाऱ्या निवडणुकांमध्ये मुंबईतील मराठी आणि गुजराती अशा दोन्ही मोठ्या मतपेढ्यांचा पाठिंबा मिळवणे सोपे जाणार आहे. राजकीय अनुभवाचा विचार केला तर रितू तावडे यांची नगरसेवक म्हणून ही दुसरी टर्म आहे, परंतु राजकारणातील त्यांची समज ही एखाद्या ज्येष्ठ नेत्यासारखी आहे. यापूर्वी त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या शिक्षण समितीचे अध्यक्षपद अत्यंत प्रभावीपणे भूषवले आहे. शिक्षण समिती ही पालिकेचा असा विभाग आहे जिथे बजेट मोठे असते आणि आव्हानही तितकेच कठीण असतात. जिथे काम करताना रितू तावडे यांनी पालिकेच्या शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी जे अतोनात प्रयत्न केले, त्याचे फळ आज अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांना मिळत आहे. त्यांनी महापालिका शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरूमची संकल्पना यशस्वीपणे राबवली, जेणेकरून झोपडपट्टीतील मुलांनाही आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण घेता येईल. शाळांमधील गळती रोखण्यासाठी आणि शिक्षकांचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांनी घेतलेले निर्णय मैलाचा दगड ठरत आहेत. महापालिकेतील गुंतागुंतीचे विषय आणि प्रशासकीय कामकाज हाताळण्याचे कसब त्यांच्याकडे उपजतच आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांवर त्यांचा मोठा वचक असून नियमांच्या चौकटीत राहून आणि कागदोपत्री पुरावे सादर करून काम करून घेण्याची त्यांची हातोटी त्यांना इतर लोकप्रतिनिधींपेक्षा वेगळं ठरवते. गेल्या काही काळापासून मुंबईच्या राजकारणात एक वेगळाच प्रचार विरोधकांकडून केला जात होता. भाजपचा महापौर हा केवळ अमराठी चेहराच असेल आणि मुंबईवरचे मराठी माणसाचे वर्चस्व कमी केले जाईल, अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या जात होत्या. मात्र रितू तावडे यांच्या रूपाने भाजपने एक खंबीर मराठी चेहरा महापौर पदाच्या शर्यतीत उतरून विरोधकांच्या या सर्व दाव्यांना पूर्णविराम दिला आहे. रितू तावडे या मूळच्या मराठी संस्कृतीतील असल्याने मुंबईच्या नाडीवर त्यांची पकड आहे. गणेशोत्सव असो वा इतर सण, मुंबईकरांच्या सुखदुःखात त्या नेहमीच हिरिहिरीने सहभागी होतात. विरोधकांच्या प्रत्येक टीकेला सडेतोड आणि तर्कनिष्ठ उत्तर देण्यासाठी भाजपला एका कणखर आणि आक्रमक वक्त्याची गरज होती, जी गरज रितू तावडे यांच्या निवडीमुळे आता पूर्ण होणार आहे. सभागृहात जेव्हा जेव्हा भ्रष्टाचाराचे किंवा धोरणात्मक चुकीचे मुद्दे उपस्थित होतील, तेव्हा रितू तावडे यांची आक्रमक भाषण शैली आणि त्यांचा गाढा अभ्यास विरोधकांना निरुत्तर करण्यासाठी पुरेसा ठरणार आहे. नगरसेवक पदाच्या 2 टर्म पूर्ण केल्यानंतर रितू तावडे यांची राजकीय प्रतिमा अत्यंत स्वच्छ आणि पारदर्शक राहिलेली आहे. घाटकोपर हा परिसर गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचा अभेद्य बालेकिल्ला आहे, पण रितू तावडे यांनी तिथे केलेल्या वैयक्तिक पक्षबांधणी आणि सर्वसामान्य जनतेशी जिवंत ठेवलेला संपर्क यामुळे हा गड अधिकच अभेद्य झाला आहे. यांनी आपल्या प्रभागात केवळ विकास कामेच केली नाहीत, तर कठीण काळात म्हणजे कोरोनासारख्या संकटातही स्वतः रस्त्यावर उतरून लोकांना मदत केली आहे. यंदा महापालिकेत महिला आरक्षण असल्याने भाजपच्या गोटातून अनेक नावं चर्चेत होती. अनेक अनुभवी महिला नेत्या स्पर्धेत होत्या. मात्र रितू तावडे यांचा प्रशासकीय दांडगा अनुभव, पालिकेच्या नियमावलीची सखोल जाण आणि कोणत्याही परिस्थितीत संयम न गमावता मार्ग काढण्याची क्षमता या गुणांमुळे त्यांचे पारडे सर्वांपेक्षा जड ठरले. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांच्या निष्ठेवर आणि कार्यक्षमतेवर विश्वास व्यक्त करत त्यांना मुंबईच्या प्रथम नागरिक पदाची ऐतिहासिक जबाबदारी दिली आहे. रितू तावडे यांच्या निवडीमागे केवळ राजकीय गणित नाहीत, तर मुंबईच्या भविष्याचा एक मोठा रोडमॅप आहे. मुंबई सध्या प्रचंड वेगाने बदलतीये. कोस्टल रोड, मेट्रोचे जाळे आणि मोठ्या प्रमाणावर सुरू असलेले पुनर्विकास प्रकल्प यांमुळे मुंबईच्या
मुंबईच्या पायाभूत सुविधांवर ताण येतोय. अशा परिस्थितीत एका अभ्यासू महापौराची गरज होती, जो प्रशासनावर अंकुश ठेवून हे प्रकल्प वेळेत पूर्ण करू शकेल. रितू तावडे यांनी पदभार स्वीकारताच मुंबईकरांचे प्रश्न हेच माझे पहिले कर्तव्य असं जाहीर केलं आहे. खड्डेमुक्त रस्ते, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे सक्षमीकरण आणि मुंबईतील पाणी प्रश्न यावर त्यांचा विशेष भर राहणार आहे. विशेषतः मुंबई महापालिकेचे पारदर्शक ऑडिट व्हावे आणि जनतेचा पैसा योग्य ठिकाणी खर्च व्हावा, या भाजपच्या अजेंड्यावर त्या काम करतील अशी अपेक्षा आहे. केवळ फायलींचा निपटारा न करता स्वतः घटनास्थळी जाऊन कामाची पाहणी करण्याची त्यांची पद्धत मुंबईच्या कार्यसंस्कृतीत मोठा बदल घडवून आणू शकते. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने पाहिल्यास रितू तावडे यांची निवड ही मुंबईतील लाखो महिला कार्यकर्त्यांसाठी ऊर्जेचा स्रोत आहे. एका सामान्य मध्यमवर्गीय पार्श्वभूमीतून येऊन कोणत्याही राजकीय वारशाशिवाय मुंबईचे महापौर पद गाठणे ही मोठी गोष्ट आहे. रितू तावडे या केवळ नावापुरत्या महापौर नसून त्या अधिकाराने आणि अभ्यासाने हे पद भूषवणार आहेत. सत्ताधारी आणि विरोधक या दोघांमध्ये समन्वय साधून मुंबईच्या हिताचे निर्णय घेताना त्या कठोर भूमिकाही घेऊ शकतात. आगामी काळात मुंबईकरांना त्यांच्या कामातून एक नवीन आणि कार्यक्षम मुंबई पाहायला मिळेल अशी आशा व्यक्त केली जाते. एक कणखर नेतृत्व, मृदू स्वभाव पण कामात कडक शिस्त असलेल्या रितू तावडे यांच्या नेतृत्वात मुंबई महानगरपालिका खऱ्या अर्थाने पारदर्शक आणि जनहितकारी होईल, हीच मुंबईकरांची भावना आहे. नव्या महापौरांना त्यांच्या या ऐतिहासिक कार्यकाळासाठी खूप खूप शुभेच्छा. तर मुंबईच्या नव्या महापौरांबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.